नमस्कार मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की ही इकॉनॉमीची बेसिक कन्सेप्टची सिरीज आपण सुरू केलेली आहे. पण मला तुम्ही कॉमेंट करून थोडंसं कळवा की याची तुम्हाला आवश्यकता आहे का, किंवा हे तुम्हाला आवडतं आहे का, समजतं आहे का. अन्यथा मी दुसरा एखादा विषय घेईल. म्हणजे कॉमेंट्स एवढ्यासाठी मला हव्या आहेत की वेदर दिस इज युजफुल फॉर यू. अदरवाईज मग मी उगाचच हे करत त्याच्यावरचा टाईम माझा वेस्ट होईल आणि तुम्हाला जर दुसऱ्या एखाद्या विषयाची जास्त गरज असेल तर त्याच्याऐवजी हा विषय चुकून घेतला जाईल. त्याच्यामुळे कॉमेंट करून मला जरूर कळवा. राईट. एक लक्षात घ्या, इकॉनॉमिक्सचे सगळे लेक्चर काळजीपूर्वक ऐका, घाई करू नका. तुम्हाला कदाचित असं वाटेल की सर खूप हळूहळू किंवा स्लो घेत आहेत, पण तसं नाही. इकॉनॉमिक्समध्ये असं असतं की बऱ्याच संकल्पना आपल्याला वाटतात की आपल्याला कळलेल्या आहेत, पण त्या मुळात कळलेल्या नसतात किंवा चुकीच्या पद्धतीने कळलेल्या असतात. त्याच्यामुळे खरं ज्ञान, खरं नॉलेज, खरं विजडम याच्यातनं मिळणारा आनंद खूप वेगळा असतो. त्याच्यामुळे खरं ज्ञान तुम्हाला मिळालं पाहिजे, म्हणून सावकाशपणे करा, समजून करा. तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे बघा. तुकाराम महाराजांना खरोखर खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली होती. आणि ज्यावेळी खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते ना, आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये एक प्रगाढ शांतता आणि त्याचबरोबर एक प्रगाढ आत्मविश्वास, दुराभिमान नाही, आत्मविश्वास निर्माण होतो. काही वेळा तो गर्विष्ठपणा वाटू शकतो, पण तो तसा नसतो. तो दुराभिमान नसतो, तो सार्थ अभिमान असतो, खरा आत्मविश्वास असतो. म्हणून तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, नक्की लक्षात ठेवा. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा. म्हणजे असं की वेदांचा खरा अर्थ मला कळलाय बाबांनो, बाकीचे तर नुसते आपल्या डोक्यावर भार वाहत आहेत ग्रंथांचे, पण खरा अर्थ मला कळलेला आहे. हा जो आत्मविश्वास असतो ना मित्रांनो, हा आत्मविश्वास खऱ्या ज्ञानानं प्राप्त होतो. म्हणून हे शिकत असताना तुम्ही खरं ज्ञान प्राप्त करून घ्या. राईट. आपण विषयाकडे वळू. मागच्या वेळी आपण डिप्रिशिएशन म्हणजे घसारा याची कन्सेप्ट बघितली होती. आता आपल्याला पुढे सरकायचं आहे. पुढे असं सरकायचं आहे की आता एक कन्सेप्ट आहे की जिला म्हणतात सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम किंवा सर्क्युलर फ्लो ऑफ प्रोडक्शन. म्हणजे उत्पादनाचं वर्तुळ किंवा उत्पन्नाचं वर्तुळ, उत्पादनाचं वर्तुळ किंवा उत्पन्नाचं वर्तुळ. ते समजून घेण्यासाठी आपण आधी एक साधी इकॉनॉमी घेऊ, अत्यंत सिंपल इकॉनॉमी, की ज्याच्यामध्ये फक्त एक हाऊसहोल्ड आहे, म्हणजे कुटुंब संस्था आहे. आता तुम्ही इकॉनॉमीचे वर्ड्स लक्षात ठेवा. हाऊसहोल्ड म्हणजे कुटुंब संस्था, म्हणून एक घराने दाखवलेलं आहे. आणि एक आहे फर्म म्हणजे उद्योग संस्था, म्हणजे कारखाना किंवा संघटित एखादी कंपनी, भागीदारी कंपनी वगैरे वगैरे. ओके, राईट. आता बघा की ही उद्योग संस्था काहीतरी गोष्टीची निर्मिती करते, प्रोडक्शन करते, उत्पादन करते. आणि ही जी कुटुंब संस्था आहे, ही कुटुंब संस्था या उत्पादन संस्थेला हे उत्पादन करण्यासाठी मदत करते वेगवेगळ्या मार्गाने. आता कोणकोणत्या मार्गाने मदत करू शकते? नंबर 1 म्हणजे हे जे कुटुंब आहे, हे कुटुंब कदाचित ही जी लँड आहे, ही जी जमीन आहे, ही जमीन या कुटुंबाची असेल तर हे कुटुंब या उद्योग संस्थेला लँड म्हणजे जमीन देईल की ज्याच्यावर हे उभं राहील. दुसरं म्हणजे इथल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती इथे काम करतील. म्हणजे एखादा कामगार म्हणून काम करू शकतो, एखादा ऑफिसर म्हणून काम करू शकतो वगैरे वगैरे. म्हणजे काय देतील? हे त्यांना सेवा देतील. म्हणजे त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये लेबर. ओके, श्रम. ओके, श्रम देतील म्हणजे स्वतःचे श्रम, दिवसभर इथे काम करतील, स्वतःचे श्रम देतील म्हणजे जमीन, श्रम. ओके. त्याच्यानंतर समजा ज्याने हा उद्योग लावलेला आहे, या उद्योगाकडे सुरुवातीला उद्योग उभं करण्यासाठी पैसे नसतील तर कदाचित ही कुटुंब संस्था यांना पैसे देईल. त्याला म्हणतात कॅपिटल म्हणजे भांडवल. ओके, उद्योग उभा करण्यासाठी जे पैसे लागतात त्याला भांडवल म्हणतात. कदाचित हे भांडवल देईल. राईट. आणि चौथं म्हणजे असंही असू शकतं की याच्यातलीच एक व्यक्ती ही या
उद्योगधंद्याची मालक असेल, ओनर असेल, तर मग ही व्यक्ती यांना काय पुरवेल, त्याला म्हणतात आंत्रप्रेन्योरशिप. आंत्रप्रेन्योरशिप. ओके, आंत्रप्रेन्योरशिप म्हणजे उद्योग, उद्यम. ओके, आंत्रप्रेन्योरशिप म्हणजे एखादा उद्योग चालवणे हे येतील मग. ओके, राईट. सो जमीन, श्रम, कॅपिटल म्हणजे भांडवल, आणि आंत्रप्रेन्योरशिप म्हणजे उद्यम, म्हणजे उद्यम करण्याची प्रवृत्ती, लीडरशिप वगैरे वगैरे, हे 4 यांना देतील. याच्या बदल्यात हे यांना काय देतील, हा उद्योग यांना काय देईल, जर या हाऊसहोल्डने लँड दिली तर लँडच्या बदल्यात यांना काय मिळेल, यांना रेंट मिळेल. रेंट म्हणजे खंड किंवा भाडं. ओके, या लँडच्या बदल्यात भाडं मिळेल याला, म्हणजे यांना काय मिळेल, एक म्हणजे रेंट, याला खंड म्हणतात किंवा भाडं म्हणतात. लेबर जे दिलं, श्रम ते दिले, श्रमाच्या बदल्यात यांना काय मिळतील, वेजेस किंवा सॅलरीज. म्हणजे काय, म्हणजे वेतन, बेसिकली याला आपण वेतन म्हणतो. आता बघा, वेजेस जे असतात ना, म्हणजे मजुरी हा शब्द वापरला जातो. वेजेस म्हणजे मजुरी. मजुरी म्हणजे काय, साधारणतः जो दिवसाला काम करतो त्या त्या दिवसाचं त्याला पेमेंट मिळतं, या पद्धतीला वेजेस किंवा मजुरी म्हणतात. आणि जिथे असं सलग वर्षभर 2 वर्ष काम करतो आणि महिन्याला पेमेंट मिळतं, त्याला सॅलरी म्हणतात किंवा वेतन म्हणतात. ओके, राईट, ठीक आहे. सो लेबरच्या बदल्यात मजुरी किंवा वेतन मिळालं. भांडवल जर दिलं असेल या हाऊसहोल्डने, तर भांडवलाच्या बदल्यात यांना काय मिळेल, व्याज, इंटरेस्ट. ओके, भांडवल दिलं त्याच्यावर व्याज मिळेल, इंटरेस्ट मिळेल. आणि जे आंत्रप्रेन्योरशिप म्हणजे उद्यमशीलता, नेतृत्व जे दिलं त्याच्या बदल्यात उद्योगाकडून काय मिळेल, या व्यक्तीला, कारण हाच मालक आहे, या व्यक्तीला मिळेल नफा. सगळे खर्च गेल्यानंतर जे उरेल ते त्या मालकाचं असेल ना, तर ते काय मिळेल, नफा. ओके, तर हेच आपण व्यवस्थितरित्या जर बघितलं तर कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेला काय काय दिलं जातं, लँड, जमीन, लेबर, श्रम, कॅपिटल म्हणजे भांडवल, आंत्रप्रेन्योरशिप म्हणजे उद्यमशीलता. या 4 आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन किंवा उत्पादनाचे घटक म्हणतो. का, कारण या 4 गोष्टींनी कुठल्या तरी उत्पादनाला सुरुवात होते. ओके, यांना फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाचे घटक म्हणतात, कारण या 4 गोष्टी, या बेसिक 4 गोष्टींची गरज असते एखादं उत्पादन सुरू करण्यासाठी. ओके, राईट. सो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. याच्या बदल्यात त्यांना काय काय मिळालं, लँडच्या बदल्यात रेंट म्हणजे खंड किंवा भाडं मिळालं. लेबर म्हणजे श्रमाच्या बदल्यात वेजेस किंवा सॅलरीज म्हणजे त्याला आपण म्हणू वेतन मिळालं. कॅपिटलच्या बदल्यात काय मिळालं, इंटरेस्ट. भांडवलाच्या बदल्यात काय मिळालं, व्याज. आणि जी उद्यमशीलता त्याने प्रोव्हाइड केली त्याच्या बदल्यात त्याला मिळाला नफा, म्हणजे नफा. सो ख वे व्यान, याच्या पुढे मी ख वे व्यान हा शब्द वापरेल. ओके, ख वे व्यान. ओके, सो ख वे व्यान हे कशाच्या बदल्यात मिळालं, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या बदल्यात. मग हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादन घटकाच्या बदल्यात यांना मिळाले, म्हणून यांना फॅक्टर पेमेंट्स म्हणतात. की हे 4 फॅक्टर होते म्हणजे उत्पादनाचे घटक होते, यांच्यासाठी हे पेमेंट दिलं गेलं, कोणतं, ख वे व्यान, म्हणून यांना फॅक्टर पेमेंट किंवा घटक खर्च म्हणतात. घटक खर्च म्हणतात. ओके, राईट. सो फॅक्टर पेमेंट्स हा शब्द लक्षात ठेवायचा किंवा घटक खर्च म्हणायचा. ओके, आता हे झालं. हे झाल्यामुळे काय झालं, इथे कसलं तरी उत्पादन तयार झालं. समजा ही वस्तू तयार झाली. आता ही वस्तू काय तयार झाली, ही नुसती गंमत म्हणून तयार केली आहे का, नाही. ही वस्तू विकण्यासाठी तयार केलेली आहे. किंबहुना इकॉनॉमी तेव्हाच येते, वाढते जेव्हा वस्तू विकण्यासाठी तयार केल्या जातात. ओके, मार्केटसाठी तयार केल्या जातात. सो इथे तयार होतील गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वस्तू व सेवा. ओके, राईट. सो या वस्तू व सेवा शेवटी कोण घेईल, कुटुंब संस्था घेईल. इथे मी एक घर दाखवलंय असं, म्हणजेच कुटुंब संस्था सगळ्या देशाची असं. सो हे जे यांनी जे गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वस्तू किंवा सेवा किंवा वस्तू व सेवा निर्माण केल्या,
यांचा वापर करून फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचा वापर करून त्या वस्तू व सेवा कुटुंब संस्था विकत घेतील. सो उद्योग संस्थेकडनं कुटुंब संस्थेकडे जातील वस्तू व सेवा. मग ज्यावेळी या वस्तू व सेवा कुटुंब संस्था विकत घेईल तर त्याच्या बदल्यात ती यांना पैसे देईल. वस्तू विकत घेतली तर पैसे तर द्यावे लागतील ना. सो हे कुटुंब संस्थेने यांना पैसे दिले म्हणजे कुटुंब संस्थेचा खर्च झाला ना, खर्च झाला, बरोबर. ओके, एखादी वस्तू मी घेतली, मी ब्रेडचा पाकिट घेतलं, ते ब्रेडचं पाकिट असे कुठेतरी तयार झालेलं असतं कारखान्यामध्ये, ते मी घेतो, त्याच्या बदल्यात मी समजा 40 रुपये दिले ब्रेडच्या पाकिटाचे, तर 40 रुपये हा माझा म्हणजे कुटुंब संस्थेचा खर्च झाला. सो हा खर्च यांना मिळतो. ओके, याला म्हणतात एक्सपेंडिचर फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस. वस्तू व सेवा यांना मिळाल्या, त्या बदल्यात वस्तू व सेवांसाठी खर्च झाला कुटुंब संस्थेचा, तो उद्योग संस्थेचा मिळाला. आता हे उपभोगासाठी वापरली जाते वस्तू, म्हणून याला कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे उपभोग खर्च म्हणतात. कारण काय, एक उपभोगाची वस्तू मी विकत घेतली कुटुंब संस्थेने, त्याच्या बदल्यात हे पैसे दिले म्हणजे उपभोगासाठी हा खर्च झाला, म्हणजेच कन्झम्पशन एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, म्हणजेच उपभोग खर्च झाला. याला कन्झम्पशन एक्सपेंडिचर किंवा उपभोग खर्च म्हणतात. राईट. ओके, आता हे आपण अत्यंत साधं एक एक्झाम्पल घेतलं. जर आपण मोठी इकॉनॉमी घेतली तर त्या इकॉनॉमीमध्ये आपल्याला ऑलरेडी माहीत आहे काय काय असतं. एकतर गव्हर्नमेंट असतं. आपण इकॉनॉमीचे घटक बघितलेत. काय बघितलेत बघा, इकॉनॉमिक एजंट्स, अर्थशास्त्रीय घटक. ओके, हे वित्त संस्था असतात, बरोबर. हे तर आपले हाऊसहोल्ड झालेच, म्हणजे काय, कुटुंब संस्था. आता आपण ही मोठ्या प्रमाणावर घेतो. इथे आपण आधी फक्त 2च घेतले होते, कुटुंब संस्था आणि फर्म्स म्हणजे उद्योग संस्था, बरोबर. आधी आपण 2च घेतले होते समजून घेण्यासाठी. आता आपण सगळ्या घेऊ. सो कुटुंब संस्था, उद्योग संस्था, वित्त संस्था म्हणजे बँका वगैरे, गव्हर्नमेंट, ओके, म्हणजे शासन यंत्रणा. बघा, जर एवढेच 4 घटक घेतले म्हणजे अशी एखादी अर्थव्यवस्था घेतली की जी फक्त आतमध्येच चालते, तिचा बाहेरच्या जगाशी म्हणजे उर्वरित जगाशी काही संबंध नसेल, तर तिला म्हणतात क्लोज्ड म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था. क्लोज्ड इकॉनॉमी किंवा बंदिस्त अर्थव्यवस्था. कारण काय, ही बघा, ही जी मी निळ्या याच्याने दाखवलेली आहे ही बंदिस्त अर्थव्यवस्था आहे. कारण उर्वरित जगाशी, फॉरेन सेक्टर किंवा उर्वरित जग हिच्याशी हिचा काही संबंध येत नाही. म्हणजे ती उर्वरित जगाकडनं काही घेत पण नाही, उर्वरित जगाला काही देत पण नाही. अशा अर्थव्यवस्थेला आपण म्हणतो बंदिस्त अर्थव्यवस्था किंवा क्लोज्ड इकॉनॉमी. ओके, सो क्लोज्ड इकॉनॉमी जर असली, बंदिस्त अर्थव्यवस्था असली, तर त्याच्यात हे 4 इकॉनॉमिक एजंट्स म्हणजे 4 अर्थव्यवस्थेचे घटक असतात. आणि जर उर्वरित जगाशी पण यांचा संबंध येत असेल या इकॉनॉमीचा, तर ती मुक्त अर्थव्यवस्था असते, ओपन इकॉनॉमी असते. ओके, मग ओपन इकॉनॉमी जर असली तर त्याच्यात हे पण येतं, म्हणजे असं येतं. मग त्याच्यामध्ये 5 इकॉनॉमिक एजंट्स येतात याच्या सहित, कारण हे 5वं ॲड झालं. ओके, आता या सगळ्यांमध्ये एकमेकांशी देवाणघेवाण चालू असते. यालाच आपण सर्क्युलर फ्लो किंवा वर्तुळाकार वित्त प्रवाह किंवा वर्तुळाकार उत्पादन प्रवाह असं म्हणतो. उदाहरण बघू आपण. समजा कुटुंब संस्था आहे. कुटुंब संस्था शासनाला काय देते? कुटुंब संस्था शासनाला देते टॅक्स म्हणजे कर. शासन संस्था कुटुंबाला काय देते? समजा फॅक्टर पेमेंट्स. फॅक्टर पेमेंट्स म्हणजे काय? घटक खर्च म्हणजे काय? जे जे लोक गव्हर्नमेंटसाठी काम करत असतात त्यांना गव्हर्नमेंट सॅलरी देताना, जसं मी आहे, मी गव्हर्नमेंटसाठी काम करतोय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये IRS आहे, मी कमिशनर आहे, मला गव्हर्नमेंट सॅलरी देते, वेतन देते, म्हणजे गव्हर्नमेंटकडनं काय म्हणते? फॅक्टर पेमेंट मिळतंय मला. ओके, म्हणजे घटक खर्च मिळतोय, घटक उत्पन्न मिळतंय मला. त्याच पद्धतीने समजा माझी जमीन कोण गव्हर्नमेंटसाठी वापरली जात असेल, गव्हर्नमेंटचं एखादं ऑफिस माझ्या बिल्डिंगमध्ये भाड्याने असेल, तर ते भाडं मला मिळेल. सगळे प्रकारचे म्हणजे रेंट किंवा तुमचं रेंट झालं, नंतर वेजेस म्हणजे वेतन, म्हणजे खंड, बेसिकली वे व्यान या पद्धतीने मला गव्हर्नमेंटकडनं मिळेल. त्याच पद्धतीने ट्रान्सफर पेमेंट्स
बघा, ट्रान्सफर पेमेंट्स हा शब्द जो वापरला जातो ना, कशासाठी वापरला जातो? असं पेमेंट की ज्याच्या बदल्यात कुठलीही वस्तू किंवा सेवा मिळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ गव्हर्नमेंट काही डायरेक्ट समजा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काही पैसे टाकते, किंवा एखाद्या बेरोजगारांच्या अकाउंटमध्ये काही पैसे टाकले भविष्यात चुकून, त्या पद्धतीच्या, किंवा वेगवेगळ्या सबसिडी असतात, काही मदत असते वगैरे वगैरे, यांना ट्रान्सफर पेमेंट्स म्हणतात. कारण त्याच्या बदल्यात आपण गव्हर्नमेंटला काही देत नाही. तर असे सगळे पेमेंट्स हे गव्हर्नमेंटकडनं कुटुंब संस्थेला मिळतात. राईट? ओके. आता कुटुंब संस्था आणि वित्त संस्था. बघा, कुटुंब संस्था वित्त संस्थेला काय देते, म्हणजे बँकेला काय देते? एखादं कुटुंब बँकेला काय देतं? बँकेमध्ये ते आपलं बचत ठेवतं. राईट? म्हणजे आपण बँकेमध्ये आपली बचत ठेवलेली असते बघा, FD ठेवलेली असते, किंवा रिकरिंग डिपॉझिट असतं, किंवा नुसतं आपला अकाउंट बॅलन्स असतो, तो पण बँकेत मधला बचत असतो. म्हणजे कुटुंब संस्था जे पैसे बचत करते ती बचत ती वित्त संस्थांना देते. त्याच्या बदल्यात वित्त संस्था काय देतात कुटुंब संस्थांना? 2 गोष्टी देतात मेनली. एक तर कर्ज देतात कुटुंब संस्थांना, आणि व्याज देतात त्यांच्या FD वगैरे काही सेव्हिंग्ज असतील त्याच्यावर. राईट? ओके. सो अशा पद्धतीने यांच्यातला संबंध. उद्योग संस्था आणि वित्त संस्था याच्यात पण काय सेमच आहे बघा. उद्योग संस्था यांना आपल्या बचती वित्त संस्थांमध्ये ठेवतात. म्हणजे मोठमोठे उद्योग असतात, त्यांचे हजारो कोटींच्या FD असतात, किंवा म्युच्युअल फंड्स असतात, किंवा अजून काही काही गोष्टी. ओके. सो उद्योग संस्था बचती यांच्यामध्ये ठेवतात. त्याच्या बदल्यात पुन्हा वित्त संस्था काय देते? वित्त संस्था त्यांना कर्ज देते, मोठमोठी कर्ज देते. आपण वेगवेगळे फ्रॉड ऐकतो बघा, की अमुक एका उद्योगाने बँकांचे इतके 1000 कोटी, आजकाल तर 1000 कोटींशिवाय म्हणजे हजारांच्या खाली कुठला आकडा ऐकूच येत नाही. अमुक अमुक उद्योगाने 10,000 कोटी बुडवले, 500 कोटी बुडवले, 5000 कोटी बुडवले, वगैरे वगैरे. हे ॲक्च्युली वित्त संस्थांनी दिलेलं कर्ज असतं उद्योग संस्थांना, आणि प्लस ते व्याज पण देतं त्यांच्या ठेवींवर किंवा बचतींवर वगैरे. ओके. यांच्यामधलं. राईट? ओके. गव्हर्नमेंट वित्त संस्था पुन्हा तेच. गव्हर्नमेंट आपल्या सेव्हिंग जे असतं, गव्हर्नमेंट पण ठेवतं बँकांमध्ये आपल्या ठेवी, त्याच्या बदल्यात वित्त संस्था गव्हर्नमेंटला कर्ज पण देतात, व्याज पण देतात. कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था यांच्यातलं आपण ऑलरेडी इथे सगळं बघितलेलं आहे, त्यामुळे ते मी रिपीट करत नाही. ओके. कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था. आता उर्वरित जग म्हणजे इतर देश. इतर देश आणि उद्योग संस्था यांच्यामध्ये काय आदान प्रदान होतं? उर्वरित जग हे उद्योग संस्थांना देतं. समजा उर्वरित जगाने या देशातल्या उद्योग, समजा भारत, आपण हा भारत समजूयात. ओके. समजा भारताच्या उद्योग संस्थांनी दुसऱ्या एखाद्या देशाला काही एक्सपोर्ट केला. ओके. काही एक्सपोर्ट केलं, तर त्या एक्सपोर्टच्या बदल्यात म्हणजे निर्यात केली एखाद्या मालाची. ओके. एखादी मालाची निर्यात केली, तर त्याच्या बदल्यात तो बाहेरचा देश या उद्योग संस्थेला काय देईल? एक्सपोर्टचे पैसे देईल, म्हणजे निर्यातीचे पैसे देईल. पण उलट पण होऊ शकतं की भारतातला उद्योग हा दुसऱ्या देशाकडनं काही आयात करू शकतो. सो जी आयात करेल त्या आयातीच्या बदल्यात हा उद्योग काय करेल? त्या आयातीचं पेमेंट देईल, म्हणजे पेमेंट फॉर इम्पोर्ट. राईट? सो आयात निर्यात. राईट? उर्वरित जग आणि कुटुंब संस्थेचा काही संबंध येऊ शकतो का? हे तर ठीक आहे बाबा, उद्योग संस्था वगैरे ठीक आहे, पण परदेश आणि मी कुटुंब संस्था यांचा संबंध येऊ शकतो का? येऊ शकतो. उदाहरणार्थ, समजा मी स्वतः एका व्यक्तीने किंवा एका कुटुंबाने परदेशातून काही आयात केली, छोट्या मोठ्या गोष्टी आपण मागू पण शकतो ना बाहेरनं, तर त्याच्या बदल्यात मी तिकडे पेमेंट देईल. राईट? समजा मी इथे बसून, आता बघा अनेक जण फॉरेनच्या मुलांना ट्युटरिंग करतात, म्हणजे ट्युटर म्हणून काम करतात, किंवा इथे बसून भारतातली लोक हे परदेशातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे सेल्स वगैरे बघतात ऑनलाईन. ते BPO वगैरे कॉल सेंटर्स तुम्ही ऐकलं असेल बघा, ते करतात. म्हणजे इथे बसून मी दुसऱ्या देशाला सेवा देऊ शकतो, त्या सेवेच्या बदलात तो दुसरा देश मला पेमेंट देईल. म्हणजे मी जरी एकटा माणूस असेल तरी. आता यूट्यूबचे अनेक चॅनल्स असतात बघा, जे चॅनल्स मॉनिटाईज केलेले असतात, तर त्या मॉनिटाईज केलेल्या चॅनल्सला जर खूप चांगले व्ह्यूज सबस्क्रायबर असले, तर त्या यूट्यूबर्सला
गुगलकडनं, यूट्यूबकडनं पैसे मिळतात. तर हे पण म्हणजे घरी बसल्या, भारतात बसल्या बसल्या गुगल ही तशी फॉरेन कंपनी आहे. तिचं भारतातलं एक ऑफिस आहे तो भाग वेगळा, पण ती फॉरेनची कंपनी आहे, तिच्याकडनं पेमेंट मिळतं. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने पेमेंट मिळू शकतं. ओके. नेट ट्रान्सफर पेमेंट्स. आता असंही असू शकतं की समजा माझा कोणतरी काका, मामा, भाऊ, भाचा परदेशात आहे, मी त्याला काहीतरी पैसे पाठवू शकतो मदतीसाठी वगैरे वगैरे, किंवा तो तिथे चांगलं कमवतोय आणि मला भारतात गरज आहे, तो तिकडनं मला पैसे पाठवू शकतो. याच्या बदल्यात काही वस्तूंचं एक्सचेंज होत नाही, नुसतं मी पैसे पाठवतो किंवा तो मला पैसे पाठवतो, त्याच्या बदल्यात वस्तूंचं आदान प्रदान होत नाही. त्यांना काय म्हणतो आपण? ट्रान्सफर पेमेंट्स. लक्षात ठेवा, असं पेमेंट की ज्याच्या बदल्यात वस्तू किंवा सेवांचं आदान प्रदान होत नाही, नुसतीच देऊन टाकली किंवा नुसतीच घेतली ती रक्कम, त्याला ट्रान्सफर पेमेंट्स म्हणतात. सो यांचा सुद्धा संबंध येतो. उर्वरित जग म्हणजे फॉरेन आणि भारताचं गव्हर्नमेंट यांचा संबंध येतो का? येतो. गव्हर्नमेंट सुद्धा उर्वरित जगाकडनं कर्ज घेऊ शकतं. आता मोठमोठ्या बघा, वर्ल्ड बँक कर्ज देते, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कर्ज देते, परदेशी बँका कर्ज देऊ शकतात, परदेशी शासन म्हणजे परदेशी सरकार ते आपल्याला कर्ज देऊ शकतात किंवा डायरेक्ट मदत देऊ शकतात वगैरे वगैरे. त्याच्या बदल्यात आपण समजा ते व्याजाचं असेल तर व्याजाचं आउटगो आपला असू शकतो वगैरे वगैरे. ओके. तर अशा पद्धतीने कॉन्स्टंटली या 5 फॅक्टर्समध्ये आदान प्रदान आदान प्रदान आदान प्रदान सर्क्युलर पद्धतीने चालू असतं. याला सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम किंवा सर्क्युलॅरिटी म्हणजे वर्तुळाकारपणा, वर्तुळाकार वित्त प्रवाह. ओके. फायनान्शियल फ्लो किंवा प्रोडक्शनचा फ्लो पण म्हणू शकतो. सो वित्त प्रवाहाचा वर्तुळाकार फ्लो हा असा असतो. राईट. ओके. आता हा फ्लो कशासाठी मी तुम्हाला सांगितलं? याच्यासाठी सांगितलं की हा जो फ्लो असतो, फ्लो मधूनच उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्या कशा ते आपण बघू. आता पुन्हा आपण परत आधी सोप्या याच्यावर जाऊ. आपण आधी काय करायचं? सोप्याने समजून घ्यायचं आणि मग कॉम्प्लिकेटेडकडे जायचं. हे काय आहे? आता व्यवस्थित इकॉनॉमीच्या भाषेत बोलायचं, कुटुंब संस्था किंवा इंग्लिशमध्ये हाऊस होल्ड. हे काय आहे? उद्योग संस्था किंवा इंग्लिशमध्ये फर्म. ओके. समजा ही बेकरी आहे आणि हिने एक पावाचा हा तयार केला. ओके. पावाचा पुडा तयार केला. ठीक आहे. आणि या कुटुंबाने हा पावाचा पुडा विकत घेतला. सो हा पावाचा पुडा याचं इथे उत्पादन झालं. लक्षात घ्या, आता मी शब्द बोलतोय ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. उत्पादन झालं म्हणजे प्रोडक्शन झालं. कुटुंब संस्थेला हा विकला म्हणजे इथे आला. समजा याची किंमत आहे 40 रुपये. सो 40 रुपयाचं इथे उत्पादन झालं, प्रोडक्शन झालं. ते कुटुंब संस्थेने विकत घेतलं. त्याच्या बदल्यात कुटुंब संस्थेकडे हे जे 40 रुपये होते ते 40 रुपये कुटुंब संस्थेने खर्च केले. कशावर खर्च केले मित्रांनो? पावाच्या पुड्यावर. 40 रुपये खर्च केले आणि ते 40 रुपये इथे याला दिले. म्हणजे 40 रुपयाचा ब्रेडचा पाकिट घेतलं, 40 रुपये दिले. सो 40 रुपयाचं उत्पादन झालं. 40 रुपयाचा कुटुंब संस्थेने खर्च केला आणि ते 40 रुपये या कुटुंब संस्थेला उत्पन्न मिळालं. बघा, 40 रुपये 3 ठिकाणी आले. 40 रुपयाचं उत्पादन म्हणजे प्रोडक्शन झालं. कुटुंब संस्थेचा 40 रुपयाचा खर्च म्हणजे एक्सपेंडिचर झालं. आणि या पावाच्या बदल्यात उद्योग संस्थेला 40 रुपयाचं उत्पन्न म्हणजे इन्कम मिळालं. उत्पादन आणि उत्पन्न याच्यामध्ये कन्फ्युजन नाही करायचा. उत्पादन म्हणजे प्रोडक्शन म्हणजे एखादी वस्तू तयार करणे आणि उत्पन्न म्हणजे आपल्याला मिळालं इन्कम, इन्कम. ओके. सो एक 40 रुपयाच्या पावाचा पुळा या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाला. हे 40 रुपये आपल्याला 3 पद्धतीने मोजता येतात. आपण उत्पादन मोजलं तरी आपल्याला 40 रुपये मिळतात म्हणजे प्रोडक्शन. आपण याचा खर्च मोजला म्हणजे एक्सपेंडिचर मोजला तरी आपल्याला 40 रुपयाचा आकडा मिळतो. आणि आपण या फर्मचं उत्पन्न मोजलं तरी सुद्धा आपल्याला 40 रुपयाचा आकडा मिळतो.
समजा या इकॉनॉमीमध्ये एवढंच तयार झालं एका वर्षामध्ये. सो 40 रुपये आपल्याला 3 पद्धतीने म्हणजे या अर्थव्यवस्थेचं उत्पन्न, इन्कम हे आपल्याला 3 पद्धतीने मोजता येतं. एक, इथेच लिहितो मी, एक उत्पादन म्हणजे प्रोडक्शन मेथड. उत्पादन किती झालं ते मोजायचं तरी आपल्याला बरोबर 40 रुपये मिळतील. याला म्हणतात, ज्यावेळी मग आपण उत्पादन मोजतो आणि त्याच्यावरनं इन्कम म्हणजे इन्कम मोजतो देशाचं, त्याला म्हणतात उत्पादन पद्धत किंवा प्रोडक्शन मेथड. पण हे 40 रुपये आपण खर्च म्हणून मोजले 2 नंबर. सो जर आपण कुटुंब संस्थेचा खर्च काढला ते तरी आपल्याला 40 रुपयेच मिळणार आहे. मग जर खर्च मोजून आपण देशाचं अर्थव्यवस्थेचं उत्पादन काढायचं म्हटलं, त्याला म्हटलं जातं खर्च पद्धत किंवा एक्सपेंडिचर मेथड ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग. आणि तिसरं, या दोघांच्या ऐवजी आपण जर या फर्मचं उत्पन्न मोजलं, इन्कम मोजलं, तरी आपल्याला 40 रुपये मिळणार आहेत. तर ज्यावेळी उत्पन्न मोजलं जातं त्यावेळी त्या पद्धतीला म्हणतात उत्पन्न पद्धत किंवा इन्कम मेथड. क्लिअर? सो अशा पद्धतीने देशाचं उत्पन्न, अर्थव्यवस्थेचं उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती तयार होतात. प्रोडक्शन और उत्पादन पद्धत, खर्च किंवा एक्सपेंडिचर पद्धत आणि इन्कम किंवा उत्पन्न मेथड. क्लिअर? सो देर आर 3 ways or 3 methods of computing the national income. राईट? परफेक्ट. पहिली पद्धत आता आपण बघू, प्रॉडक्ट मेथड किंवा प्रोडक्शन मेथड. हिलाच व्हॅल्यू ॲडेड मेथड असं पण म्हणतात. पक्क लक्षात ठेवा, हिला सुद्धा व्हॅल्यू ॲडेड मेथड असं पण म्हणतात, म्हणजे मूल्यवृद्धी असं पण म्हणतात. सो उत्पादन पद्धत म्हणजे प्रॉडक्ट मेथड किंवा प्रोडक्शन मेथड, तिलाच मराठीत उत्पादन पद्धत किंवा मूल्यवृद्धी पद्धत म्हणजे व्हॅल्यू ॲडेड मेथड. याच्यामध्ये नेमकं काय मोजलं जातं? मॉनेटरी व्हॅल्यू म्हणजे काय? मॉनेटरी व्हॅल्यू म्हणजे चलनामध्ये मोजलेली. समजा हिने 1 पावाचं, या अर्थव्यवस्थेने 1 पावाच्या पुळ्याचं उत्पादन केलं तर आपण उत्पादन 1 पावाचा पुळा असं नाही म्हणणार, त्याला आपण त्याची मॉनिटरी व्हॅल्यू घेऊ, म्हणजे चलनामधली व्हॅल्यू घेऊ. भारताचं चलन काय आहे? रुपये. सो आपण रुपयात किती याची व्हॅल्यू ती घेऊ, त्याला म्हणतात मॉनिटरी व्हॅल्यू. समजा अमेरिकेचं उत्पन्न असेल तर ते US डॉलर्समध्ये मोजलं जाईल, म्हणजे ते US डॉलर्समध्ये. ओके. सो मॉनिटरी व्हॅल्यू घेतली जाते, म्हणजे चलनातली किंमत किंवा रुपयातली किंमत. ऑफ ऑल फायनल गुड्स. आता तुमच्या लक्षात आलं असेल तर मी अंतिम वस्तू असं का म्हटलं, अर्थात फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. बघा, फायनल आला शब्द म्हणजे अंतिम, गुड्स अँड सर्व्हिसेस वस्तू व सेवा. राईट? सो मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे चलनातली किंमत कशाची? अंतिम वस्तू व सेवांची. जनरेटेड किंवा प्रोड्यूस्ड. प्रोड्यूस्ड म्हणजे काय? ती प्रोड्यूस झाली पाहिजे अशी आपोआप. म्हणजे समजा उद्या उठून आकाशातनं काहीतरी 15-20 टन युरेनियम पडलं तर त्याला काउंट करता येणार नाही, कारण काय? ते आपण प्रोड्यूस नाही केलेलं. राईट? ओके. त्याच्यातला पुढचा भाग आपण नंतर डिटेल बघूच. सो जनरेटेड किंवा प्रोड्यूस्ड म्हणजे ते फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे आहेत ना आपले 4, त्यांनी मिळून ते तयार झालेलं असलं पाहिजे, जनरेट झालेलं असलं पाहिजे, उत्पादित झालेलं असलं पाहिजे. इन ॲन इकॉनॉमी म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये, इन अ इयर एका वर्षामध्ये. ठीक आहे? क्लिअर? काय काय कॉम्पोनंट? एक म्हणजे चलनातली किंमत, मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे मूल्य, चलनातील मूल्य. अंतिम वस्तू व सेवा उत्पादित अर्थव्यवस्थेमध्ये आणि एका वर्षामध्ये. ओके. आता अर्थव्यवस्था ही बंदिस्त असू शकते किंवा मुक्त असू शकते, पण नॉर्मल आपण ज्यावेळी हे बघतो आहोत त्यावेळी आपण बंदिस्त अर्थव्यवस्था ॲज्युम करणार आहोत. त्यानंतर आपण ज्यावेळी आपण GDPचा विचार करतो ना, तर आपण फक्त देशाच्या आतल्या याचा विचार करतो. त्यामुळे आत्ताच्या घडीला आपण फक्त देशाच्या आतला विचार करणार आहोत. सो
देशाच्या सीमांच्या आतमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवा देशाच्या सीमेच्या आतमध्ये म्हणजे देशांतर्गत दिलेल्या वर्षामध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे चलनातील मूल्य, अशा पद्धतीने प्रॉडक्ट मेथडमध्ये इन्कम काढलं जातं. ओके, याचा जो फॉर्म्युला आहे, आता आपण बघितलं की याला व्हॅल्यू ॲडेड मेथड पण म्हणतात. तर याचा फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, GVA म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. म्हणजे काय की एखाद्या याच्यामध्ये तयार झालेले सर्व अंतिम वस्तू व सेवा, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणजे ढोबळ मूल्यवर्धन, बरोबर. हे प्रॉडक्ट मेथडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणजे टोटल प्रोडक्शन. ओके, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड बरोबर. जी म्हणजे काय, एकूण सर्व तयार झालेल्या वस्तूंचं मूल्य. जी कशासाठी आला, गुड्स म्हणून. गुड्स म्हणजे वस्तू, सो वस्तूंचं मूल्य, अधिक एस म्हणजे सेवांचं मूल्य. एस कशामुळे, सर्व्हिसेस, यासाठी सर्व्हिसेस म्हणजे सेवांचं मूल्य, वजा IC म्हणजे काय, मी तुम्हाला याच्यापूर्वी एक हे सांगितलं होतं, इंटरमिजिएट गुड्स म्हणजे कच्चा माल, कुठल्याही प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वापरला जाणारा कच्चा माल. ओके, त्याला काय म्हणतात, इंटरमिजिएट गुड्स किंवा आंतरसंक्रामक वस्तू. ओके, त्या ज्या मध्ये वापरल्या गेलेल्या आंतरसंक्रामक वस्तू म्हणजेच कच्चा माल आहे, त्यांचं कन्झम्पशन म्हणजे त्यांचा उपभोग तो मायनस करायचा. का मायनस करायचा, कारण या गुड्स अँड सर्व्हिसेसच्या जे आपण व्हॅल्यू मोजतो त्याच्यामध्ये तो ऑलरेडी आलेला असतो. ती स्लाइड मी पुन्हा घेतलेली बघा. समजा या 4 गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत, याच्यातल्या समजा काही, हे तुम्ही विसरून जा, या 4 गुड्स अँड सर्व्हिसेस एका इकॉनॉमीमध्ये तयार झालेल्या आहेत. ओके, सो समजा हे 2 गुड्स आहेत, या दोघांचे किती झाले, 100 आणि 150, 250. सो गुड्स झाले 250 प्लस समजा या 2 सर्व्हिसेस आहेत. ओके, सो 200 आणि 250 किती झाले, 450. सो अधिक 450 किती झाले, हे 700, बरोबर, 700. पण आपल्याला माहित आहे की हे जे होते हे 100, बघा हा 100 इथला गहू होता की जो ऑलरेडी इथे काउंट झालेला होता. इथे तो कच्चा माल, हे जी पिठाची गिरणी आहे ना, इथे तो कच्चा माल होता म्हणजे इंटरमिजिएट गुड होता, म्हणजे त्याचं इंटरमिजिएट कन्झम्पशन म्हणजे वापरला गेला तो मायनस करावा लागेल, कारण तो इथे ऑलरेडी मोजलेला होता. हे 150 रुपयाचं पीठ इथे पावाच्या फॅक्टरीमध्ये काय आहे, इंटरमिजिएट गुड म्हणजेच कच्चा माल म्हणजेच आंतरसंक्रामक वस्तू आहे, म्हणजे तिचं इंटरमिजिएट कन्झम्पशन झालं, उपभोग झालं मधल्यामध्ये, म्हणजे ते मायनस केलं पाहिजे कारण ते इथे ऑलरेडी धरलं गेलेलं आहे. याच पद्धतीने इथे 200 मायनस, आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. ओके, त्यामुळे रिपीट करत नाही. सो हे 100, 150, 200 हे काय होते, हे होते इंटरमिजिएट गुड्स, आणि यांचं काय झालं, इंटरमिजिएट कन्झम्पशन म्हणजे मधल्यामध्ये यांचा वापर होऊन गेला, ते मायनस करावं लागेल, राईट, कारण ते आधी काउंट झाले. सो इंटरमिजिएट कन्झम्पशन म्हणजे हे मायनस करायचं. हे किती, 200, 300, 400, 450. सो याच्यातनं हे मायनस 450 जातील. सो 250 अधिक 450 बरोबर 700, 700 वजा 450 बरोबर 250. सो 250 हे होईल ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. आणि ही ग्रॉस म्हणजे ढोबळ. हिला ग्रॉस का म्हटलंय माहिती आहे का, याचं कारण म्हणजे आपण याच्यामध्ये घसारा धरलेला नाही. कारण आपल्याला माहिती आहे बघा की ज्यावेळी ही पिठाची गिरणी वापरली, ज्यावेळी हे शेत वापरलं जातं गव्हाच्या उत्पादनासाठी, या शेताला आपल्याला काहीतरी शेत जर सलग 10-15 वर्ष वापरलं तर त्याची उत्पादकता कमी होते बघा, बरोबर, उपजाऊपणा कमी होतो. तर त्याला आपल्याला काहीतरी स्पेशल खतं वगैरे टाकावे लागतात, काही ट्रीटमेंट करावी लागते. तो खर्च आपण इथे धरला का, नाही धरला.
ही पिठाची गिरणी आहे, याच्यातली मशिनरी हळूहळू खराब होत असते, तो खर्च आपण धरला का? नाही धरला. हे मशीन आहे पाव तयार करण्याचं, याचा घसारा होत असतो, आयुष्य कमी कमी होत असतो, त्याचा खर्च धरला का? नाही धरला. हा किराणा माल असतो, याची बिल्डिंग फर्निचर, याचा हळूहळू घसारा होत असतो, कधी ना कधी आपल्याला त्याच्या नवीन हे घ्यावं लागणार असतं फर्निचर वगैरे, त्याचा तो तेवढा पार्ट घसारा धरला का? आपण नाही धरला. ज्यावेळी तो घसारा मायनस केला जातो ना, त्यावेळी याला नेट व्हॅल्यू ॲडेड म्हणजे निव्वळ मूल्यवर्धन म्हणतात. ते आपण पुढे बघणारच आहोत. पण मी इथे ग्रॉस शब्द का आला? इथे आपण म्हणत होतो व्हॅल्यू ॲडेड, मूल्यवर्धित, इथे हा ढोबळ ग्रॉस हा शब्द का आला हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. कारण हे जे आपण मोजलं, हे मोजताना आपण घसारा कन्सिडर केला नाही. आणि घसारा काय असतो तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, की एखादं मशीन त्याचं आयुष्य जर 4 वर्ष असेल तर 4 वर्षानंतर त्याला आपल्याला फेकून द्यावं लागतं, त्याच्या बदल्यात नवीन मशीन घ्यावं लागतं. पण ते एकदम नसतं गेलेलं, एकदमच खराब झालेलं नसतं, ते 4 वर्षात थोडं थोडं खराब झालेलं असतं. म्हणून इथे त्याला जो समजा 100 रुपये खर्च लागणार असेल 4थ्या वर्षी, तर तो खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर इथे ते 25 रुपयाने खराब झालेलं असतं, इथे 25 रुपयाचं खराब झालेलं असतं, इथे 25 रुपयाचं आणि इथे 25 रुपयाचं, असं 4 वर्षात ते थोडं 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 मिळून 4थ्या वर्षात ते पूर्ण जातं. ही घसाऱ्याची कन्सेप्ट आहे, राईट. सो ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड म्हणजे जिथे आपण घसारा कॅल्क्युलेट करत नाही. ज्यावेळी याच्यातनं समजा आपण घसारा म्हणजे डिप्रिशिएशन पण जर मायनस केलं, मग आपल्याला नेट व्हॅल्यू ॲडेड म्हणजे निव्वळ मूल्यवृद्धी अशी मिळेल, राईट. ओके. सो प्रॉडक्ट मेथडमध्ये या पद्धतीने GVA बरोबर G+S -IC ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ढोबळ मूल्यवर्धन म्हणजेच एकूण उत्पादन बरोबर एकूण वस्तूंच्या उत्पादनाचं मूल्य, एकूण सेवांचं मूल्य वजा कच्चा माल किंवा आंतरसंक्रामक उपभोग किंवा आंतरसंक्रामक वस्तूंचं मूल्य. पक्क लक्षात ठेवायचं, राईट. ओके. आता एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये बघा, हे जे मी हे घेतलेले आहेत ना स्क्रीनशॉट्स, NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन जी आहे, की जी हे सगळं काम करते भारतामध्ये, सॅम्पलिंग सर्वे वगैरे, राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज बांधणे, अमुक डमुक, त्यांचं एक बुकलेट आहे त्यांच्या वेबसाईटवर, त्याच्यातले मी घेतलेले. त्यांनी काय म्हटलेलं आहे, नंबर 1 की सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा घेतल्या जातात. त्यांनी इथे एक्झाम्पल दिलेलं बघा, गुड्स कवर ऑल पॉसिबल आयटम्स प्रोड्यूस, फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर क्रॉप्स म्हणजे पिकं, गुरंढोरं, मासे, जंगलातले पदार्थ, खनिज, मशिनरी, ट्रान्सपोर्ट म्हणजे व्हेकल्स वगैरे, गाड्या घोड्या सगळ्या, डिफेन्स इक्विपमेंट म्हणजे आपण जे मिसाईल्स अमुक डमुक तयार करतो सगळं, कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, रोड, धरणं, पूल वगैरे वगैरे सगळं. तसं सर्व्हिस पण सगळ्या, डिफेन्स सर्व्हिस, मेडिकल, एज्युकेशनल म्हणजे शिक्षण सेवा, फायनान्शियल म्हणजे वित्तीय सेवा, ट्रान्सपोर्ट सेवा, ट्रेडिंग म्हणजे व्यापाराच्या सेवा, डोमेस्टिक सर्व्हिस म्हणजे घरगुती हे, सॅनिटरी सर्व्हिस होते, एव्हरीथिंग. ओके. त्यांनी एक्झाम्पल दिले सगळं. आता याच्यात ज्या विक्रीसाठी असलेल्या असतात त्या पण घेतल्या जातात, त्या तर घेतल्याच जातात ज्या मार्केटेड आहेत विक्रीसाठी, पण ज्या विक्रीसाठी नाही, नुसत्या आदान प्रदानासाठी आहेत. समजा मी एखाद्या म्हणजे बार्टर सिस्टीम होती ना पूर्वी, वस्तूंच्या आदान प्रदानाची सिस्टीम. बघा, पूर्वी मला चांगलं आठवतं, मी ज्यावेळी लहान होतो आणि गावी आमच्या खेड्यामध्ये राहायचो ना, तर आमच्याकडे जो न्हावी दादा होता ना, त्याला मला आठवतच नाही कधी पैसे दिलेले. म्हणजे आमच्या घरात मारवडला जे उत्पन्न व्हायचं, ज्वारी बाजरी वगैरे जी यायची, त्याच्यातली अशी पोतीभर ज्वारी किंवा बाजरी त्या दादाला दिली जायची वर्षातनं. एक किती द्यायचे मला माहीत नाही, पण काहीतरी पोत्या भरून द्यायचे, 2-3 पोत्या द्यायचे. त्याच्या बदल्यात त्यांनी दाढी करायची, दाढी कटिंगा, ज्यांच्या म्हणजे मोठ्या लोकांच्या दाढ्या, आम्ही छोटे होतो आमच्या कटिंगावर वर्षभर. ही काय सिस्टीम आहे, बार्टर सिस्टीम आहे, आदान प्रदान सिस्टीम आहे, राईट. पण याच्यामध्ये पण त्यांनी ती सेवा दिली म्हणजे ती सेवेचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. त्याने केस कर्तनाची सेवा दिली म्हणजे याच्यात जरी
आम्ही त्याला पैसे दिले नाही, आदान प्रदानाने झालं, पण ती काउंट झाली पाहिजे. सो अशा ज्या आदान प्रदानाने केलेल्या सेवा असतात त्या पण काउंट केल्या जातात. एवढंच नाही, स्वतःच्या उपयोगासाठी वापरलेल्या सेवा त्या सुद्धा वापरल्या जातात. समजा एखादं जंगलातले आदिवासी वगैरे असतील आणि ते जंगलातली फळं किंवा इतर गोष्टी हे करत असतील, स्वतःच्या कन्झम्पशनसाठी खाऊन घेत असतील, ते पण काउंट झालं पाहिजे, कारण ते पण एक प्रकारचं राष्ट्रीय उत्पन्न आहे. समजा ते नसतं तर त्यांनी बाहेर कुठेतरी पैसे देऊन ते विकत घेऊन खाल्लं असतं. सो असं स्वतःसाठी वापरलेलं, स्वतःसाठी निर्माण केलेलं. समजा मी स्वतः गवंडी आहे, तर माझं घर मीच बांधून टाकलं स्वतः, तर त्या घराची व्हॅल्यू सुद्धा आली पाहिजे. कारण समजा मी गवंडी नसतो, बाहेरनं मी, कारण घर तर निर्माण झालं ना, बरोबर, घर निर्माण झालं, एक प्रॉडक्ट निर्माण झाला इकॉनॉमीमध्ये. सो असं स्वतःसाठी निर्माण केलेलं त्याचं सुद्धा काउंटिंग होतं. राईट, ओके, राईट. मात्र काही विशिष्ट सेवा किंवा काही वस्तूंचं कॅल्क्युलेशन होत नाही याच्यामध्ये, प्रॉडक्ट मेथडमध्ये. कोणत्या? उदाहरणार्थ गृहिणींनी केलेलं घरातलं काम, अनपेड हाऊसहोल्ड वर्क. बघा मित्रांनो, आपल्या आया बहिणी घरामध्ये भरपूर काम करत असतात, त्याच्या बदल्यात त्यांना कुठलंही पेमेंट मिळत नसतं. त्यांनी जर पेमेंट घ्यायचं ठरवलं ना, तर आपला पगार पुरणार सुद्धा नाही, कारण त्या जवळपास दिवसभर करत असतात. तुम्ही हिशोब लावून टाका की सकाळी कपडे धुण्यापासून भांडी घासणे, गावातल्या बिचाऱ्या आया बहिणी तर शेतामध्ये पण जातात, निंदणी करतात, खुरपणी करतात, टिपणी करतात, खतं देतात, कापूस वेचण्यापासून तर केळी काढण्यापर्यंत सगळी कामं करतात, ज्यांच्या बदल्यात त्यांना ॲक्च्युली काही पैसे मिळत नाही. किमान एक तरी आपण हे केलं पाहिजे की जर पैसे आपण देत नसू, अपेक्षित पण नाही आहे, कुटुंब संस्था आहे आपली, किमान चांगला शब्द तरी दिला पाहिजे, प्रेम तरी दिलं पाहिजे. म्हणून आपली आई, आपली बहीण यांच्याकडे पुन्हा एकदा बघा, वेगळ्या नजरेने बघा, की समजा ही महिला, ही आई, ही माझी बहीण, अजून कोण असेल, किंवा पत्नी, जी घरातली कामं करते, त्या घरातल्या कामांचं मार्केट रेटनुसार काय आहे, महिन्याला किती द्यायला पाहिजे मी त्यांना. मग तुमच्या लक्षात येईल की अरे हे अनपेड लेबर आहे, आपण त्याला पे करत नाही. तर असं गृहिणींनी केलेलं घरातलं काम GDP मध्ये किंवा या नॅशनल या प्रॉडक्ट मेथडमध्ये काउंट केलं जात नाही. बेकायदेशीर कामं, समजा ब्लॅक मार्केटिंग असेल, स्मगलिंग असेल, यांचं पण काउंटिंग होत नाही. बघा, हे त्याच्यातच दिलंय बरं का, जे मी NSSOचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. बघा, सर्टन अदर ॲक्टिव्हिटीज लाईक सर्व्हिसेस ऑफ हाऊसवाईव्ज आर एक्सक्लुडेड, कारण त्यांचं प्रॉब्लेम ऑफ मेजरमेंट आहे की मेजर कसं करायचं. त्याच्यानंतर इल्लीगल म्हणजे बेकायदेशीर ॲक्टिव्हिटीज सच एज स्मगलिंग, ब्लॅक मार्केटिंग वगैरे वगैरे यांचं पण काउंटिंग होत नाही. राईट, ओके. मात्र अलीकडे थोडासा बदल व्हायला लागला. 2019 मध्ये पहिल्यांदा NSSOने गृहिणींच्या विनावेतन कामाच्या वेळेचा TUS म्हणजे टाईम यूज सर्वे, की टाईम म्हणजे काळ, त्याचा वापर कसा केला जातो याचा टाईम यूज सर्वे पहिल्यांदा 2019 मध्ये NSSOने केलेला आहे. जरूर लक्षात ठेवा, NSSOने 2019 मध्ये पहिल्यांदा गृहिणींच्या विनावेतन कामाच्या वेळेचा खर्च केलेला आहे, स्टडी केलेला आहे, आणि पुरुषांच्या याचा पण केलेला आहे. आणि त्याच्यातनं असं कळलेलं आहे की भारतातल्या स्त्रिया जवळपास 7.2 तास दिवसातले हे अनपेड म्हणजे ज्याच्या बदल्यात त्यांना काही वेतन मिळत नाही अशा कामावर खर्च करतात. 7.5 तास, जवळपास 7.2 आवर्स टू बी प्रिसाइसली. आणि माणसं फक्त 2.8 तास अनपेड याच्यावर काम करतात, ते पण अत्यंत जीवावर येऊन करतात. म्हणजे काय असेल त्यांचं अनपेड काम, की ऑफिसवरनं आल्यावर थोडंफार पोराला खेळवणं किंवा अजून काहीतरी, अशा 2-4 गोष्टी अनपेड काम, बरोबर, राईट. आणि गृहिणी मात्र 7.2 आवर्स एवढं अनपेड काम करत असते. या NSSOच्या सर्वेवर आधारित काही जणांनी हे केलं. हे जे प्रोफेसर आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, याच्यातल्या एका प्रोफेसरने हे केलं आणि त्यांच्यावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला की 7.2 आवर्स हे कुठेही काउंट होत नाही.
राईट. ओके, परफेक्ट. एनिवेज, सो ही होती आपली पहिली मेथड. कोणती? प्रॉडक्ट मेथड किंवा उत्पादन पद्धत किंवा प्रोडक्शन पद्धत किंवा व्हॅल्यू ॲडेड पद्धत. ओके. आता जे उर्वरित दोन पद्धती आहेत, म्हणजे एक्सपेंडिचर म्हणजे खर्च पद्धत आणि इन्कम म्हणजे उत्पन्न पद्धत, या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. राईट. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर हे आवडत असेल आणि मी हे कंटिन्यू करावं इकॉनॉमीचं असं वाटत असेल तर जरूर मला कॉमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की याची फारशी गरज नाही आहे, दुसरा मी एखादा विषय घ्यावा, तर तसंही कळवा, म्हणजे मी उगाच याच्यावर माझा एक्स्ट्रा टाईम वाया घालवणार. राईट. थँक्यू व्हेरी मच.